मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा धरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपल्या हिवरा धरणे येथील हे 6वी एकचक्रा तूर आणि SRT शून्य मशागत शेती पद्धती पाहण्यासाठी वणी तालुक्यातून शेतकरी बांधव आलेले आहे. हो नमस्कार. नमस्कार. तर इथे आज SRTचं जर माहिती द्यायचं झालंच तर दादा, हे कोणी नाव ऐकलं असेल, कोणी नसेल. बऱ्याच शेतकऱ्यांना SRT म्हणजे काय असं वाटते आणि ते नवीन नाव म्हटलं साहजिक आहे. तर SRT म्हणजे शून्य मशागत शेती आणि SRTचा लॉंग फॉर्म आहे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक. म्हणजे सगुना म्हणजे दादा चंद्रशेखर वळसावळे यांनी ही पद्धत शोधून काढली, म्हणून त्यांनी त्याच्या आईचं नाव सगुना दिलं त्याला. आणि RT म्हणजे रिजनरेटिव्ह, टी म्हणजे टेक्निक. रिजनरेटिव्ह म्हणजे जमिनीचं नाविन्यकरण करणे, काय म्हणतात त्याला, पुनर्जीवन करणे. आणि टेक्निक म्हणजे तंत्र. हा, आणि मराठीत म्हणतो आपण त्याला शून्य मशागत शेती. आता याच्यामध्ये शून्य मशागत शेती म्हणजे काय, तर उन्हाळ्यातली वाही अजिबात करायची नाही, पावसाळ्यातली वाही अजिबात करायची नाही. आणि मग हे वाही न करता उत्पादन कसं घ्यायचं, तर आता ह्या शेताचं जर पाहतो म्हटलं तर मागील वर्षी मी 3.5 फुटाचे बेड केले. त्या हे इथे जे जागा आहे खाली, इथं होती तूर मागच्या वर्षी सेंटरच्या बेडवर, आणि तिकडून सोयाबीन, इकडून सोयाबीन. या वर्षी काय केलं, त्या सोयाबीन जागेवर तिथं तूर घेतली, इथं तूर घेतली, आणि सोयाबीन मागच्या वर्षी उरलंच नाही काही. आणि कसं होते, मजूर हे ते सब फुटाने हिशोब काही लागून नाही राहिला, म्हणून म्हटलं जाऊ द्या, लोड काय घ्यावं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुरीला जे आपण जेव्हा जगतो आणि एवढाले मोठे झाड जेव्हा ट्रॅक्टर शेतात येते माल काढायच्या वेळेस, तर त्यावेळेस ते झाड मोडमाळ करते, पोतं 2 पोतं तिथं चालले जाते. म्हटलं मग कॅल्क्युलेशन करतो, कशाला लोड घेत बसायचं. आणि बाबाजीचं वय 80 वर्ष झालाय, त्याला आता किती वर्ष शेतीच्या मागं ठेवायचं आपण, दुकानदारी म्हणून आपल्याला वेळ मिळत नाही, म्हणून मग मी हे रिकामं ठेवलं. मागच्या वर्षीच आपण पीक कापून घेतलं, कापल्यानंतर खुटले हे तसेच होते शेतात, वाही तर करायचे नव्हते आणि ते खुटले काढायचे नव्हते, कारण मला दुसरं पीक लावायचं नव्हतं. ज्याला लावायचं आहे ते काढू शकते, आंतरपीक घ्यायचंच नाही, आंतरपीक घ्यायचं नव्हतं. आता याच्यामध्ये मग उन्हाळ्यामध्ये पहिलेच ठरवलं, काही व्हिडिओ बी पाहिले होते युट्यूबवर शून्य मशागत शेतीचे, आणि शेतीमध्ये खूप काही प्रयोग केले, सगळे पिकं लावले, खूप खर्च केले, पण उरलं काहीच नाही. म्हणून म्हटलं आता काहीतरी, जमिनीची ताकद कमी होत चालली रासायनिक खतं देऊ इले सुपीक करणं महत्वाचं पुढच्या भविष्याच्या हिशोबाने, आणि जे पिकलं ते पिकलं, जे झालं ते झालं. म्हणून मग म्हटलं आता आपण तरी प्रयोग करून पाहू. आणि मला कसं याच्यात आवड आहे, तर उन्हाळ्यामध्ये मग वाही केलीच नाही. शेतात एक दिवस आल्यानंतर पाहतो तर नुसता कचरा वावरात, तणकटन ते खुटले, आणि सगळ्या लोकांचे वावर काळे गाडी कचरा वेचून. पुन्हा मन झालं की नाही, आपण यासाठी करायचे होते, पण हे काही करू नये, वावर काही सुद्धा दिसून नाही राहिलं. म्हणजे थोडस बाबाजी म्हणे करच म्हणे, जे होईल ते, कारण उरून काहीच नाही राहिलं. आई म्हणे काय उरून काहीच नाही राहिलं, एवढा खर्च करतो आपण, म्हणजे 10 रुपये लावले 20 रुपये व्हायला पाहिजे ना, ते होऊन नाही राहिलं. मग वाहीचा तर खर्च वाचन असं आईचं मत पडलं. ठीक आहे, आणि तणनाशकांतून मारणं होता, म्हणून मग आम्ही अकाळचा यावर्षी मेला पाऊस आला, मे महिन्याच्या शेवटी. हा, आणि आम्ही लावली तूर हे 25 जूनला. तर त्या 1 महिन्याच्या काळामध्ये तण हे काही एवढे झाले, होऊ दिले. दुकानात शेतकरी वगैरे यायचे, वावर पाहून म्हणायचे, अरे तुम्ही काय लावता, आम्ही तर लावणं चालू केलं, सगळं झालं, तुमचं अजून काहीच नाही, थांबा. बस 25 तारखेला टोपण यंत्रानं बेडवर तूर लावून दिली. त्याच्याच मागे मीरा 71 आणि कांद्याचं तणनाशक फवारून दिलं. आता कांद्याचं तणनाशक याच्यासाठी काय, त्यानं महिनाभर तण निघत नाही, बिनाशक आहे ते. तूर आणि सोयाबीनला चांगलं जमते. आणि मीरा 71 वरचे तण जळून गेले. फक्त एकच झालं का, केना करंजी खूप झालता, काही ठिकाणी ह्या उडाला झाला होता, गादीच्या गादी थरच झालता. पण ते काय तर लक्षात आलं नाही एवढा होईन बा म्हणून. पहिलं SRTचं वर्ष हे. तर मग आम्ही त्याला मात्र निंदून घ्यायला, जर समजा तो केना करून नसता तर निंदाचं काम पडलं. मग लक्षात आलं का बा, ह्या मोठा केना मरत नाही तणनाशक. मग नंतर पीक वाचून आम्ही एवढूला केना करंजी तण झाले, तण मारत गेलो. त्याच्यामुळे पाहता इथं तुम्हाला काही तण इथं दिसत झालं. अशा पद्धतीने तणाचं 4-5 वेळा तणनाशक मारले असेल, जसं तण येते. 1.25 महिन्यानं खत दिलं, एक ड्रिंचिंग केलं, ट्रायकोडर्मा अधिक मेटॅरिझम, हे याच्यासाठी की बुरशी लागली नाही पाहिजे, आणि जमिनीत जे उधळी आहे, वाळवी आहे, किंवा तुमची हुमणीवळी आहे, तर मेटॅरिझम जे जैविक बुरशी आहे ते जर त्याच्यात मिक्स करून टाकलं तर त्याच्यावर कंट्रोल होऊन जाते. म्हणजे पोलिओचा डोस दिल्यासारखा अगोदरच आपण ऍडव्हान्स मध्ये तयारीत राहिलो, त्याच्यामुळे मरचा विषय राहिला नाही. वास्तविक पाहता हे तुरीवर तूर आहे यावर्षी, फक्त बेडची जागा चेंज आहे, पण असं काही मला कुठं फरक दिसून नाही राहिला. उलट मागच्या वर्षी जागा चेंज झाली. एक वेळा ते खत, दुसरं शेवरात सुटे तवा खत,
दुसरी पहिल्या कापणीनंतर दुसरी कापणी किती दिवसांनी? जवळजवळ ते 30 दिवसांना व्हायला पाहिजे. 25 ते 30 दिवसात 2 कापणीचं अंतर व्हायला पाहिजे. 60 दिवसामध्ये दुसरी कापणी व्हायला पाहिजे. पण आता हे निसर्ग आहे, पाणी पाऊस आहे, मजूर आहे, तर 25च्या ठिकाणी 30 होऊ द्या, 35 होऊ द्या, 40 होऊ द्या, 45, शेवटी 1-2 वेळा कापण्या असायला कापणी पाहिजे. कशाने केली मग तुम्ही? कापणी कटर मशीन आपले पंपावरची हा खूपच छान, बरोबर हँडल करायला लागते मात्र. ते पहिल्या कापणीला मस्त ते एक नंबर. हो, पहिली कापणी 1 नंबर. आणि दुसऱ्या कापणीला काय करायचं मग? आता कसं मजूर मिळत नाही तर मजूर जर मिळालं का नाही तर काहीच नाही. दुसऱ्या कापणीच्या एवढ्याली तूर राहते, असं हातात घेणे पूर्ण शेंडा, पूर्ण झुपका आणि वेळाने कापून घेणे. हा, 1 नंबर. फक्त आता याच्यात कापणीचा तुम्ही विषय काढला, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे कापणी करताना एवढा शेंडा गेला पाहिजे, जास्तीत जास्त एवढा. होते काय, आता मजुराच्या भरशावर राहते, त्याला काय घेणं देणं, असा कसं मशीन आपलं चाललं. बरं, त्याचे दोष नाही, कारण लहानपणी तूर राहते खाली, हे अंतर झालं 4-5 फुटाचं, आणि तेवढ्या अंतरात ते खालून एवढाला चाललं जाते, मग निघालेले फुटवे जाते. हा, म्हणून एक काळजी घ्या की छोटा वरतून चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कापणीच्या वेळेस मग काय होते, हे झाड जर पाहतो मला सारख्या उंचीचे नाही हे, काही असे काही असे काही असे काही असे. मग कापणाऱ्याला काय वाटतं का सगळे मालक काय सांगते पूर्ण फुटे बाबू कापजो, तो काय करतो मग हे सगळं कापासाठी मग इथून एवढा शेंडा कापाचा, याच्या सोबत इथून कापा. मग काय होते, जवळजवळ पुन्हा तूर लेट जाते. एवढी जास्त कापा तुम्ही तेवढी तूर लेट जाते. मग त्याच्यासाठी एकच काम करायचं की त्याला सांगायचं का बाबू 10-20%, 30% राहिले फुटवे खालचे, म्हणजे ह्या झाड हे आहे, हे मेन मोठा आहे, हे खालचे राहिले एक डुकट चालते, पण बा वरचे एवढ्यालाच घेतो, 4 बोट काप, बाकी काहीच घेणं नाही. मला फुटवे येऊ का नाही, म्हणजे खालचे येऊ नाही येऊ, फक्त 4 बोट तूर काप, बस त्या हिशोबाने कापून द्या. कारण कसं, हे जरी तुम्ही फुटवा कापला, हा दुसरा जरी नाही कापला, हा कापल्यामुळे गेले ताकद. तर असे हे कापणीचं हे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एक जर मागे जातो म्हणलं तर बेडचा जो विषय आहे, त्या 2-4-5 वर्षात 10 वर्षात पहा बेडची पद्धत आली. काही कपाशी आली, काही तूर आली. कपाशीला तर बेड जमतच नाही, एकदमच चिबाळ जमीन असेल तर ठीक आहे, पण झाडाला बोंड पकडले का ते बघूनच. पण तुरीसाठी बेड अतिशय सुंदर, आम्ही बेडवरच बेड. तर आता ह्या बेड मध्ये काय होते, मग समजा मी बेड केले बा, मग तुम्हाला वाटतं मी केले पाहिजे, आणि मग पहिले काही चव येत नाही, माहिती राहत नाही, आणि जून मध्ये मग पहिल्या हप्त्यात बेड करून घेते, दुसऱ्या हप्त्यात लावून देते. आता मग ते नरम बेड हिशोब लागेल का? नाही, कारण त्याला नेटच लागत नाही. म्हणून एक काम करायचं, शून्य मशागत शेती जर तुम्हाला करायची असेल किंवा तुरीसाठी बेड करायचे असेल तर त्याच्यासाठी बेड जे आहे हे तुमचे मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यातच बनले पाहिजे. पहिले जागा पोकळ पण आहे, पूर्ण दबून म्हणजे डोंगरभर उंचीचे बेड लावेपर्यंत हे एवढे ते दबते आपोआप हवेनं वातावरणात दबून जाते, आणि त्याच्यात जर 1-2 अकाळ किंवा पाणी आलं तर कामच जमतं. पुन्हा एक महत्वाची गोष्ट, समजा अकाळाचे नाही आले पाणी तर पाऊस पडल्यावर लगेच लावू नका तुरीला. या तुरी स्पेशल तुरीसाठी सांगतो, पाऊस, कारण आपला जो अस्त्र आहे चांगले 2-3 पाणी येऊ द्या. त्याच्याकडे पाणी नसेल समजा, पाणी देऊन लावलं फारच छान, तर 2-3 पाणी आल्यावर बेड हे मजबूत होत जाते, कडक येऊन जाते, ओले होते. आणि त्याच्यानंतर मग तूर लावा, तर तूर डोबल्यानंतर पुन्हा कांद्याचं तणनाशक मागून मारून द्या, म्हणजे निघालेला बारीक उतही मरते, आणि समजा त्याच्यासोबत बी नाशक पण काम करते. जर जास्तच ऊत झाला एवढाला तर सोबत ग्लायसेल मिरायकाचं टाकून द्या. म्हणजे काय होते की बेडची शेती जेवढी सोपी आहे तेवढी कठीण आहे. काही लोक लावून देते बेडवर, जुना ऊत तसाच राहते, आणि मग बी निघायच्या अगोदर तो ऊत मोठा होते, आणि अख्खा बेड निघणं म्हणजे जीवच जाते. सोपं आहे का? त्याच्या डवऱ्या चालत नाही, मग झोप लागत नाही. म्हणून त्या शेतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या. बेड करायचे आहे का, मग बिलकुल बेड हे मार्च एप्रिल महिन्यात बनलेच पाहिजे, आणि लावल्यानंतर त्याच्या मागे तणनाशक झालंच पाहिजे. शून्य मशागत शेतीमध्ये तुम्हाला तणनाशक प्री इमर्जंट माराच लागते, बीजनाशक. जर तुम्ही बीजनाशक नाही मारले तर पुढे लय तकलीफ जाते. जसं आता पूर्ण तुमचे जे बी याच्या अगोदर कचरा. हो, आता याच्यामध्ये जसं कपाशी लावत असाल तर पेंडामिथिलीन येते बीजनाशक. हा, सोयाबीन मध्ये ना तुरीमध्ये तुमचं हेच चालते, स्वस्तात मस्त. अशा पद्धतीने चला, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या जमते. दुसरा अंतराचा विषय, आता हे माझं भारीचं वावर आहे, ते लागून थोडं मीडियम आहे, पण इथे मी 3.5चे बेड याच्यासाठी घेतले होते, 7 वर तूर. हा, याच्यासाठी की बा निसर्ग आहे, कधी कधी खूप नुकसान होऊन जाते, धुयार पडते, आणि मग असं वाटलं की चला झाडाची संख्या चांगली राहिली, पाऊस पाणी आला काही आला खूपच नुकसान होतं, म्हणून ॲव्हरेज बाल लागून जाते. आता काय होऊन राहिलं,
मागच्या वर्षी बेडवर हे दुसरं वर्ष मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पुन्हा वाढली. आता जमिनीची ताकद हे वाढत चालली. कशी वाढत चालली तर हे जे पाहिजे मुळं दिसून राहिलं तुम्हाला दादा दाखव इथे तर हे या वर्षीचे मुळं भाई हे तर तूर पिकाचे तंतुमुळे जे आहे तर हे असे पूर्ण वाढत जातात 3-4 फूट इकडे 3-4 फूट तिकडे बरोबर आहे. मग तिकून मुळ आले इकून मुळ आले आपण उन्हात वाई करतो तर हे मुळं उघडे होते ना कचरा होते मूळ हा तर याच्यात वाईच नसल्यामुळं जुने मुळं कुजले आणि ह्या ज्या व्हेन्स दिसून राहिल्या आतमध्ये पोकळी निर्माण करते ना म्हणजे एरेशन हवा खेळती मग काय झालं त्या मुळ्याचं खतही झालं त्याच्यानंतर एरेशन सुंदर होऊन राहिलं त्याच्यामुळे एवढा पाणी पाऊस येऊन तूर डगमगली नाही वाढही व्यवस्थित राहिली चांगली आली. आता असं वाटून राहिलं का आता म्हणून मग आम्ही काय केलं नवीन जे दुसरं सहाय्यक रोवर केलं यावर्षी SRT केलं पहिलं बेड तर तिथं मग 9चे बेड घेतले म्हणजे 4.5चे म्हणजे 9 फुटात तिथं दूर आहे. इथं अजून 2-3 वर्ष चालू होतं बरोबर मग 2-4 वर्षानंतर लागेल तर इथं कारण कसं आहे जास्त रिक्स नको अर्धी जमीन 7 मार फुटावर बसत असेल का आता आमच्याकडे जनरली रोटावेटर मारतेस म्हणजे आता हे तुम्ही जसे कचऱ्याची औषधं मारता का नाही आता आमच्याकडे कसं 10 फूट राहायचे अंतर तुरीतलं मधामध्ये 6 आवड्या सोयाबीन राहते सोयाबीन निघले का ते सोयाबीनचे दसकट राहते ना त्यासाठी रोटावेटर मारते किंवा सोयाबीन मध्ये ते जसं तुम्ही म्हणता तसं कचऱ्याचं नियोजन सोयाबीनचं पीक असते का नाही त्याच्याकरता तेवढं काही कचऱ्याचं नियोजन नाही करताय सोयाबीन असल्याच्या बरोबर आहे. याच्यात एक काम करा मी सांगतो तुम्हाला बरं रोटावेटर मारल्याने काही मार बसत असेल का मग तुरीले एक काम जमते याच्यात की जसं आपण सोयाबीन कापतो फुकट तसेच राहू राहिले जर तुम्हाला त्रास होत नसेल तर नाही तर नंतर काही त्रास नाही आम्हाला जे तण आहे ह्या तणासाठी आपलं मिरया कातर मारून द्यायचं पण मात्र ही गोष्ट कधी करायची हे म्हणजे खूप छोटे अभ्यास जेवढा करा आणि तेवढा बारीक म्हणजे महत्वाचा आहे. तणनाशक हे पहिले मारून द्यायचं जेव्हा तूर शेवऱ्यावर याचीच राहते तेव्हा तूर शेवऱ्यावर सुटल्यानंतर तणनाशकाचा वापर करू नये. या वरातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. जेवढे तणनाशक चांगले आहे तेवढे कठीण आहे. शेवटी मी तर म्हणतो तणनाशकाचा दुष्परिणाम होतच असेल पण आता पर्याय नाही. शेती पडीत थोडी ठेवणार आहे. पहिले गावामधली जी मुलगी आता समजा शेती आईसोबत शेती काम करायला जाते ती लग्न झाल्यानंतर तिचं शेतीकाम बंदच होते ना दिवसेंदिवस मजुरी कमीच होऊन चालली शिक्षण वाढत चाललं सगळ्या गोष्टी गरजा आहे तेवढ्या आता फॅसिलिटी खूप झाल्या एवढे येणार आहे तर म्हणून आपल्याला तणनाशक मारल्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण एक काम करायचं जसं ह्या शेतातलं सांगतो 3 आवडा आहे मागच्या वर्षी काय झालं मधातला जो आवडा आहे आमचा तिथं पाणी म्हणजे पाणी दिलं मग मी आलो तर म्हटलं हे तण तर खूप दिसून राहिलं तणनाशक मारायला पाहिजे होतं म्हटलं हो तर नाही मग पाणी देणं चालूच होतं तिथं आणि एक काम करा आता तो आवड चालू आहे पाण्याचा हा इकडला आवड जो आहे तर तिथं म्हणलं आता तुम्ही पहिले तणनाशक मारून घ्या आणि मग पाणी देता अशा पद्धतीने तिकडल्या शेवटच्या आवडात होती माझी अंकुरची 13 अर्ली व्हेरायटी त्याच्यामुळे तिथं काही विषयच नव्हता ते आलती समजा लवकर आले. तर ज्या वेळेस तूर कापायला आली भाऊ म्हणजे हे शिकत राहायला लागते त्यावेळेस मागच्या वर्षी तयारी खूप होत्या सगळं होत होतं तर तूर कापायला येताना ह्या आवडातला जिथं तणनाशक मारलं याची तूर 70% 15 दिवस अगोदर कापायला आली कारण मागच्या वर्षी एका दमान तूर आलीच नाही कापायला पण हे 70% पहिले आली आणि हे जो मधातला आवड आहे तो 30% पहिला आणि 70% मागून आला तो पूर्ण भरला तिचं एवढ्या चांगलं लागलं त्या आवडातला. मग हा फरक कशाचा शेत एकच आहे आपलं तणनाशक काय झालं तिथं तणनाशकाचा वापरच नाही झाला तिथं तण उपडून घेतला ना आम्ही मग पाणी दिलं होतं ओल्यात तणनाशक मारल्याने कडक येऊन गेले हे जे वलावा आहे यस वलावा पूर्ण सुकून गेला म्हणून कुठंतरी मार बसते पर्याय नाही आहे म्हणून पण त्याच्यातही शेवऱ्याच्या अगोदर वगैरे सगळे कामं निपटून ठेवून द्यायचे बस पाणी देऊन द्यायचं आणि खालचं तणे राहिलं बारीक बारीक तरी काय फरक पडेल तूर वाढतेच ना आता राहिला वाहीचा विषय ज्यायले वाही करायचं वाही करू शकता पण पंजी नको रोटावेटर करू शकता परंतु बस खोल नको बस 3-4 बोट अद्धर एवढं हलकं चाल म्हणा त्याला म्हणा बस 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 जागा लेवल होते फवारा गेवरायला सोपी जाते जास्त जास्त सुमो मॅक्स मारतो त्यानं 40-45 दिवस वापरत नाही त्याचा काही इफेक्ट आहे का अनुभव घेतला नाही पण काही नसेलच ना कारण ते अगोदर मारतात तुम्ही त्याला काही नाही
आपण आता सोयाबीन लावतो, तुरी लावतो, तर तणनाशक मारतो समजा, काही होत नाही त्यांना काही नाही. ह्या व्हेरायटी जे खाजेत म्हणजे कसं शेंड्यापर्यंत आता आमच्या कोणाच्याच तुरीला नाही. नाही. आता 10 भेंडी हा कष्ट करावा नाही. 7-8 वर्ष बरं, बाबा, एकाचं चुकलं बरं, असेल, शेंड्याला येऊ दुसऱ्याचं नये. चुकलं असेल. शेंगा मोजा तुम्ही. शेंगा आणि दाण्याची संख्या जेवढ्या इकडे आहे ना, 5 इकडे आहे ना, संख्या जास्त आहे. आम्हाकडे एवढा शेंगा काय आहे बस. कुणाचाच नाही बरं, असं काही नाही एखाद्याला म्हणतात, कुणाच्या शेंगा शेंगा तुरी. हे आपल्या तुरीची खासियत आणि इथल्या तुरीची म्हणजे याची क्रिया हा होत आहे हे मागून आपल्या तुरीची इकून होत आहे. मागून येते आपली आपल्या ह्या शेंगा सोडून जे अन्नद्रव्य शेंड्याहून येते. ते भेटत नाही. हे झाड बनतात आहे पण एक दुसरं हे खालून शेंगा आहे वर तो बारा आहे. आपल्या ह्या प्रकारे येते आपल्यामध्ये खालून बरं, शेंगा याचं बियाण कसं का मग आपल्याकडे उपलब्ध मिळते का?